वैशिष्ट्ययुक्त अशा त्रिकोणासनविषयी जाणून घेऊयात. त्रिकोणासनासाठी दोनही पाय जोडलेले, हात बाजूला, श्वास भरत हळूच हात आणायचे खांद्याच्या लाईनला आणि मग श्वास सोडत कमरेने पुढे व्हायचं आणि मग बोट आणि पायाचे पंजे एका लाईनमध्ये, मान थोडीशी उचलायची आणि नजर राहील तुमच्या मॅटच्या पुढच्या साईडला. श्वास प्रश्वास सामान्यरित्या कमरेला हळूहळू पुढे आणत जायचं आणि इथनं हळूच श्वास भरत भरत एकदा शरीर संपूर्णपणे सरळ झालं की हात खाली आणायची प्रारंभिक अवस्थेत. आता जाणून घेऊया काही महत्त्वपूर्ण हेल्थ टिप्स आमच्या योग गुरु श्री हंसाजी योगेंद्र यांच्याकडनं. सरळ झोपा आणि पद्मासनमध्ये पडून राहा. मत्स्यासन खूप चांगले आसन आहे. हस्तपदंगुष्ठासन करा. पाय वर घेऊन या, दुसरे पाय वर घेऊन या. हे सगळं पोटाची मसल्सना टोनिसिटी द्यायला हे सगळे आसन असतात. पोट असं पुढे आलंच नाही पाहिजे, तो आतमध्येच राहिला पाहिजे. ते सगळे आसनं योगाचे खूप फायदे करतात आणि हे आसनं सकाळी उठल्याबरोबर बेडमध्येच करून टाका. वेळ नाही आहे, महिलांना वेळ नसतं, बेडमध्येच करून टाका. रात्री झोपताना बेडमध्ये परत आसनं थोडी करा आणि दिवसात पण जेव्हा पण वेळ मिळेल तेव्हा थोडंफार हे करत राहा. शरीराची काळजी घ्या, कारण त्याची गरज आहे. आपण सगळी महिलांना आपलं शरीरकडे आपलं लक्षच नाही. आता जागरूक झालं पाहिजे आणि शरीराची काळजी घ्या. त्याच्याबरोबर मनाची काळजी पण होणार. ICC आंतरराष्ट्रीय क्रिकेट